रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज आपण खरं चांगलं लोकेशन निवडले, जिथे वाघविळा हिरानंदानी इस्टेट आहे. त्या हिरानंदानी इस्टेटच्या आतमध्ये हिरानंदानी रोडाज नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच हिरानंदानी रोडाजच्या कॉम्प्लेक्समध्ये जिथे तुमच्या घरामधनं जर तुम्ही बघितलं तर TCS कंपनी दिसते, अधिक थोडा क्रिक तुम्हाला तुमच्या घरामधनं, तुमच्या घराच्या बाल्कनीमधनं दिसतो. अधिक जर तुम्ही खाली बघितलं ह्या बाल्कनीमधनं तर मग मात्र स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या ज्या सुखसुविधा आहेत, ह्या सगळ्या सुखसुविधांचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं नेट अँड क्लीन, पद्धतशीर आणि सगळा व्यवस्थित नक्की दिसतो. खरं तसं जर बघितलं तर हिरानंदानी रोडाज हे जरा नावाजलेलं कॉम्प्लेक्स आहे आणि तिथेच हा फ्लॅट आहे. ह्या फ्लॅटचा जर आपण विचार केला तर 1250 हा कार्पेट असणार आहे. याच्यात डक्ट ओपन करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. जर तो डक्ट ओपन केला तर जवळजवळ 1300पर्यंत कार्पेट हा फ्लॅट होऊ शकतो. आणि त्याच फ्लॅटमध्ये आपण जर बघितलं तर एवढी सुंदर आणि मोठी अशी चांगली बाल्कनी तुम्हाला मिळते, जी बाल्कनी प्रॉपर वापरात येऊ शकते. हिरानंदानीचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी म्हटलं तर खूप सुंदर आणि चांगलं नक्की असतं. आणि जर तुम्ही बघितलं तर हा त्याचा हॉल आहे आणि हॉल जर तुम्ही बघितलं तर हॉल ह्या साईडला आणि ह्या साईडला त्याच्यामध्ये एक भिंत आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता ही भिंत आपल्याला तोडता येते आणि ते तोडल्यानंतर मग तुमचा हॉल अजून मोठा नक्की होतो. तर इथे ह्या फ्लॅटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 12,000 रुपयाचं मेंटेनन्स असणार आहे. ह्याच्यासोबत आपल्याला कार पार्किंग 2 असणार आहेत. बाहेर जाताना हा नॉर्थ, आतमध्ये येताना साऊथ असणारा फ्लॅट आहे. जर घराच्या बाहेर आपण आलो तर घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक फ्लॅट आहे. बिल्डिंग तशी 24 माळ्याची आपला मिडल फ्लोअरला फ्लॅट असणार आहे. ह्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला एक फ्लॅट, ह्या साईडला एक फ्लॅट आणि 1 आणि 2 आणि 3 टोटल 3 लिफ्ट तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की मिळणार आहेत. अशा पद्धतीचं खरं हे हिरानंदानी रोडाची बिल्डिंग आहे, 24 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि जर तुम्ही घराच्या समोर आलात तर घराच्या समोर तुम्हाला एवढी मोठी जागा ही तुमच्या घरापुढे तुम्हाला नक्की मिळते. आणि आतमध्ये गेल्यानंतर मग मात्र हा तुम्हाला एवढा मोठा पॅसेज मिळतो. पॅसेजच्या ह्या साईडला जर गेलं तर मग मात्र तुम्हाला असा सुंदर चांगल्या पद्धतीचा एक मोठा हॉल मिळतो. ज्या हॉलमधनं आपण जर बघितलं तर तुम्हाला ह्या साईडला TV युनिट लावू शकता. मग तुमची असणार ही सगळी घरातली ही बाल्कनी आहे. बाल्कनी पण जर बघितली तर खरोखर खूप मोठी नक्की ह्या फ्लॅटमध्ये बाल्कनी तुम्हाला मिळणार आहे. राहिला प्रश्न, इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत थोडंसं यांनी आडगळीचं सामान ठेवलेलं आहे. इथे एक AC, इथे एक AC तुम्हाला मिळेल. नंतर जर आपण इकडे आला तर परत तुम्हाला इथे एक खूप मोठी अशी जागा आहे. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हे सगळं हा डक तुम्हाला ओपन होईल, त्याच्यामुळे तुमचं परत हॉल अजून मोठा होऊ शकतो. इमिडिएटली तुम्ही इथे आलात तुम्हाला मग इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन मिळतं, जे L शेपमध्ये असणारे, जिथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली असणार आहे. त्याच्यानंतर इकडे जर आलात तर हे परत स्टोरेजच आहे. हे तुमचं किचनचं स्टोरेज तुम्ही इकडे बनवू शकता. तुम्ही इथे मंदिर बनवू शकता. म्हणजे तुम्हाला जे वाटते त्या पद्धतीनं तुम्ही ते एवढा मोठा रूम तुम्हाला इथं नक्की मिळू शकतो. अशा पद्धतीचं हे किचन आणि त्याचं स्टोरेज होतं. इकडे पण बघितलं तर तुम्हाला स्टोरेजला मोठी जागा उपलब्ध होते. नंतर याच्या बाहेर आपण आल्यानंतर इथं तुम्हाला इमिडिएटली एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं आणि चांगलं प्रशस्त दिलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही इकडे बघितलं तर ह्या सगळ्या ACच्या ज्या आउटलाईन्स आहेत त्या सगळ्या ह्या साईडला त्यांनी ऑलरेडी सेट करून ठेवलेल्या असणार आहेत. तर अशा पद्धतीचं खरं ह्या साईडला होतं. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर मग मात्र तुम्हाला इकडे एक बेडरूम, इकडे एक बेडरूम. तर सगळ्यात पहिलं आपण ह्या कॉमन बेडरूमकडे जाणार आहोत. कॉमन बेडरूमची साईज जरी बघितली तर ही खूप मोठी आणि चांगली नक्की असणार आहे. आणि जर तुम्ही तुमच्या घरामधनं जर ह्या कॉमन बेडरूममधनं जर खाली बघायचा विचार केला तर तुम्हाला खाली जे ॲम्युनिटीज आहेत हिरानंदानी रोडाजच्या, त्या ॲम्युनिटीज किंवा TCS कंपनी किंवा समोर असणारी ही जी बिल्डिंग आहे हिरानंदानी रोडाजचीच, तीच तुम्हाला सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची नक्की दिसते. हे जे फ्लोरिंग आहे हे वुडन फ्लोरिंग आहे. परत तुम्हाला इथे AC पण मिळणार आहे. त्याच्यानंतर जर आपण ह्याच्या अपोजिटला जर आलो तर इथं अपोजिटला पण खूप मोठा असा बेडरूम तुम्हाला मिळतो. ह्या बेडरूममधनं पण जर तुम्ही बघितलं तर पाठीमागं हिरानंदानीच्याच ज्या बिल्डिंग्स आहेत त्या तुम्हाला बिल्डिंग्स इकडनं दिसतात. आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला पण आता सध्या ह्या साईडला नवीन सगळे वेगळ्या पद्धतीनं कामं चाललेले आहेत. आणि इकडे जर बघितलं तर न्यू हॉरायझन शाळा तुम्हाला ह्या साईडला जवळच इथं मिळते. खरं तर तुम्हाला हे पण सांगायचं आहे की बाबा ब्रह्मांड लोकेशनला जर आपण गेलो तर तिथं मेट्रो जे लाईनचं काम आहे ते आता चालू झालेलं आहे. म्हणजे ही रिंग मेट्रोचं जे काम आहे ते ठाण्यामध्ये चालू झालं आहे. म्हणजे आता हे तुम्हाला मला
शाश्वत सांगावं लागले, कारण की मी ते बघितलं येताना इकडे की बाबा आता मेट्रोचं काम तिकडे रिंग मेट्रोचं काम ठाण्यामध्ये चालू झालेलं आहे. आपण त्याचा पण एक व्हिडिओ रिंग मेट्रोचं काम चालू झाल्याचा नक्की बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. नंतर जर ह्या बेडरूमचं हे बाथरूम आहे, वॉशरूम आहे, टॉयलेट आहे, हेही मोठं आणि प्रशस्त नक्की आहे. परत तुमचे हे जे डक्ट आहेत, ह्या डक्टमध्ये इथे पण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा परत तुम्हाला इकडनं पण ते काही लोकांचं तुम्हाला बघून ते डक्ट कोणते डक्ट कसे आत घेता येतात हे तुम्हाला खाली एखादा फ्लॅट बघावं लागेल. मग तुम्हाला निदर्शनास येईल की आपण अजून त्याच्यात मोठ्यात मोठी जागा कशी एकत्र करू शकतो हे ते तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ते बघायला लागणार आहे. नंतर हे तुमचा शेवटचा बेडरूम असणार आहे. शेवटच्या बेडरूमला आपण इन झाल्यानंतर तुम्हाला एक डायकिनचा परत AC आणि असा मोठा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा परत एक तुम्हाला बेडरूम पण मिळतो. आणि ह्याच्यातनं जरी बघितलं तर इथे पण तुम्हाला ही खिडकी थोडीशी पुढे घेता येईल, कारण इथं पण एक डक्ट आहे. आणि समोर जर बघितलं मग ऑलिम्पियस नावाचं जे टाटा कन्सल्टन्सीचं ऑफिस आहे ते तुमच्या घरामधनं तुम्हाला क्लिअरली दिसतं. अधिक तुम्हाला खाली जर बघितलं तर कॉम्प्लेक्समधल्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या ॲम्युनिटीजही तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर तुम्हाला दिसतात. नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं दिलं गेलेलं असणार आहे, जे तुम्ही हेही खूप मोठं आणि प्रशस्त नक्की असणार. आणि इकडं तुम्ही मात्र एक तुमची ही जी आहे वॉशिंग मशीन वगैरे तुम्ही एका साईडला ह्या डक्टमध्ये पण ठेवू शकता. एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे पण सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची नक्की मिळते अशा पद्धतीचं. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जरी आपण आलो तिथे आणि कपाट ठेवलेलं आहे ऑलरेडी. कपाट तुमचं एका साईडला लागल्यानंतर तुमचा बेडची साईज वाईज तुम्हाला जे आहे ते मोठे आणि प्रशस्त नक्की मिळते. अशा पद्धतीचा हा हिरनंदानी रोडाजमध्ये असणारा 3 BHKचा फ्लॅट आहे. आणि याच्यासोबत मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 2 पार्किंग आहेत, 12,000 रुपयाचं मेंटेनन्स असणार आहे. आणि राहिला प्रश्न आता बिल्डिंगला OC म्हणा, CC सोसायटी, ते सगळ्या गोष्टी झालेल्या असणार आहेत. त्याच्यामुळे तोही प्रश्न तुमच्या पुढे नक्की राहत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या बँकेकडनं जरी विचार केला की बाबा आपल्याला बँक लोन घ्यायचं, तर तुम्हाला इथं बँकेचं लोन कोणत्या बँकेकडनं तुम्ही घेऊ शकता. 20% डाऊन पेमेंट द्या किंवा 10% डाऊन पेमेंट द्या, 90% लोन घ्या किंवा 80% लोन घ्या, आणि बाकीचं मग स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा लागणार आहे. तर अशा पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळे रोज काही ना काही घरं आपण शोधून तिथे जातो, तिथून ते व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत घेऊन येतो. हा सगळा प्रवास जो आहे तो आम्ही खरं लोकांसाठी त्यांचा वेळ वाचवावा, त्यांचं पेट्रोल वाचवावं, त्यांचं डिझेल पटलं तर मग पुढचा विषय आपण करायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं दाखवतो आहे. पण त्या दाखवण्यासाठी मला पण एक बूस्टर डोस पाहिजे. आणि बूस्टर डोस म्हणजे तुमचं ते सबस्क्रायबरचं बटन. ते सबस्क्रायबरचं बटन जास्त दाबलं किंवा मग शेअर ते सगळं जर तुम्ही केलं तर मला पण असं वाटेल की यार आपण काहीतरी करतो ते लोकांपर्यंत व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं घेऊन जाता येईल. आणि मग तुम्ही जास्त घरं बघून आम्हाला तेवढे सबस्क्रायबर जास्त लोकांनी करा. राहिला प्रश्न ह्या किमतीचा, तर 4 करोड रुपये ह्याची किंमत ठेवताना ओनरनी ठेवलेली आहे. 4 करोडमध्ये निगोशिएशन होणार आहे, पण खूप मोठं निगोशिएशन होईल अशी अपेक्षा न धरता थोडंसं कमी निगोशिएशन ह्याच्यामध्ये उपलब्ध असणार आहे. तर तुम्हाला जर पटलं तर तुम्ही पुढचा विषय नक्की घेऊ शकता. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.